गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 39. कॅबने घरी आले आणि समोर बघितलं तर घराला छान सजवलं होतं वेदने. समोर आरती घेऊन साधना वहिनी आणि शेजारच्या 5 बायका होत्या. सर्वांनी ओवाळलं आणि छकुलीच्या नाजूक पायांची प्रिंट एका पांढऱ्या शुभ्र कपड्यावर घेतली. मखमली कपड्यांच्या पायघड्यांनी छकुलीचं स्वागत झालं. फुलं सुगंध यावा यासाठी ठेवली होती. ती कुस्करून पायघड्या बनवल्या नव्हत्या. लाइटिंग केली होती. तिच्या स्वागतासाठी घराचा चेहरा मोहराच बदलला होता. वेदांग तर खूप खुश होते. छकुलीच्या रूपात वेदीच परत आली असं त्यांचं मत होतं. तसेच गुबरे गाल होते. बाकी गुटगुटीत बाळ होती छकुली. मुग्धा नाव ठेवलं तरी सगळे तिला छकुलीच नावाने हाक मारत. नवीन ठिकाणी आल्यामुळे छकुली थोडी बावरली होती. घरात सर्वच नवीन माणसं दिसत होती. वेदीत मोहितला घेऊन उभा होता. काका जो होता, सजावटी जास्त सहभाग तर त्याचाच होता. वेद दोघांना आणायला गेला तरी त्याचं सजावट करणं चालूच होतं. सगळे बघून खुश झालेले, भरभरून स्तुती करत होते. आता प्रकाश आणि सुलभाला वेदांगनी जेवूनच जायला सांगितलं. तसे तेही दोघे थांब. आजीने जायच्या आधी छकुलीला काही खाली ठेवलं नव्हतं. संध्या साधनाला मदत करायला किचन मध्ये गेली होती. कारण आज खूप माणसं वाढली होती. छान पुलाव, पुरी, छोले मसाला, गोड खीर असे सर्व पदार्थ बनवले. घरात सगळीकडे फुलांचा आणि खमंग जेवणाचा सुवास पसरला होता. तसं सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. थोड्याच वेळात संध्याने सगळ्यांना जेवायला बोलावलं. सगळे आज छकुलीच्या येण्याने खुश झाले होते. आज जेवणाचा विशेष बेत होता. त्यामुळे सगळे पटकन जेवायला बसले. साधना आता सर्व बघत होती आणि संध्या छकुलीकडे गेली होती. ती तर नुकतीच झोपून उठली होती. तिला दूध पाजलं. ती लगेच खेळायला लागली. वेद जेवून आला त्याने छकुलीला घेतलं तशी संध्या जेवायला गेली. छकुली आज जास्तच खुश होती. आज बाबा जो तिला सारखा दिसत होता. बाप बेटीचं नातंच निराळं असतं. ते मस्त वेदशी खेळत होती. जेवून झालं सगळ्यांचं तसं संध्याचे आई बाबा निघाले. संध्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण छकुलीला सांभाळताना आईने किती तिला सांभाळलं होतं. जेवढे छकुलीसाठी तिला कष्ट पडले त्यापेक्षा जास्त कष्ट आई बाबांनी तिच्यासाठी काढले आहेत याची जाणीव तिला झाली होती. एक आई होणं सोपं नाही. तिला तर ते जास्तच जाणवलं छकुलीच्या जन्माने. ती मनाने आईच्या अजून जवळ गेली होती. कारण तिच्या काळात एवढी फॅसिलिटीही नव्हती. आईचं करणारही कोणी नव्हतं. संध्याला आता आईचा आधार होता. त्यामुळे ती जास्त भावनिकरित्या आईशी जवळ गेली होती. आता ती घरी निघाल्यावर तिची कमी जाणवणार होती संध्याला. वेद होता, साधना होती, सर्व होते, तरीही आईची सर कोणी भरून काढणारं नव्हतं. संध्याने आईला कडकडून मिठी मारली. तसे दोघेही निरोप घेऊन निघाले. संध्या छकुलीला घेऊन खोलीत आली. तसं पाठोपाठ वेद बेडरूम मध्ये आला. त्याने मागून येऊन दोघांना घट्ट मिठी मारली. आज त्याची छकुली आली होती स्वतःच्या घरी. त्याच्या खुशीला ठिकाणा नव्हता. संध्या त्याच्या मिठीने शहारली. किती आधार होता त्या मिठीत. मी कायम तुझ्या सोबत आहे. न बोलताच त्याने मिठीतून सांगितलं होतं तिला. छकुली त्याच्याकडे बघून हसली. त्याने लगेच छकुलीला आपल्याकडे घेतला.
आणि संध्याला एका हाताने जवळ घेतलं. आता त्याचं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं. संध्याच्या कपाळावर ओठ टेकवत तो म्हणाला, आज मी खूप खुश आहे. तुम्ही दोघी माझ्यासाठी सर्वस्व आहात. तो दोघींना मिठीत घेऊन तसाच उभा होता. संध्यालाही आवडलं होतं त्याने दोघांना जवळ घेऊन त्याचं सर्वस्व म्हणणं. ती अजूनच बिलगली त्याला. छकुली तर जास्तच खुश होती आज. संध्याने छकुलीच्या गालावर ओठ टेकवले आणि बाजूला होत वेदला म्हणाले, वेद तुम्ही छकुलीला सांभाळा, ते पटकन साधना वहिनींना मदत करून येते, एकट्याच आहेत त्या. मोहित पण झोपायला येईल. संध्या साधनाला मदत करायला निघून गेली. सर्वांचं जेवण झालं तरी बाकीची कामं बरीच करायची बाकी होती. ती आवरून बेडरूम मध्ये आली. वेद छकुलीला बेडवर ठेवून खेळवत होता. वेगवेगळे हावभाव करत होता. रागीट वेद, भावनिक वेद, हसणारा वेद आणि प्रेमळ वेद तिने बघितला होता. पण छकुलीसाठी झालेला जोकर वेद आज पहिल्यांदा तिने बघितला होता. ती दरवाजात आली तरी त्याचं लक्ष नव्हतं. तो एकदम मग्न होऊन छकुलीशी खेळत होता. ती तशीच बघत उभी राहिली बापबेटीची मस्ती. छकुलीही त्याला हसून प्रतिसाद देत होती. शेवटी संध्याच आत गेली तेव्हा कुठे वेदचे लक्ष संध्याकडे गेलं. क्यूट, माय लिटल बेबी असं म्हणत त्याने छकुलीची पप्पी घेतली आणि बेडवर आडवा झाला तिच्याच बाजूला. आता संध्या आली होती म्हणजे त्याला काळजी नव्हती काहीच. संध्या, तिला डायपर घाल, सकाळीच काढून टाक, तुलाही शांत झोपलंय, तो संध्याला म्हणाला. तसं संध्याने छकुलीला लगेच डायपर घातलं, तिला जवळ घेत दूध पाजलं आणि तिला पाण्यात ठेवलं. पानं आपल्या बेडीच्या बाजूला घेतली. छकुली झोपली होती. तिला पांघरून घातलं, तिचं सर्व व्यवस्थित केलं आणि ती झोपायला गेली. वेदच्या श्वासांचा मंद गतीने आवाज आला तसं तिने त्याच्याकडे बघितलं. तो तिच्या उशीवर हात ठेवून झोपला होता निवांत. तिला त्याचं आश्चर्य वाटलं. लगेच झोपलं? तिची काहीच कळ न काढता झोपला? पण आज तो खूप दमला होता. दोघींना आणायला जायचं म्हणून किती धावपळ केली होती त्याने. सर्व सामान आणण्यापासून ते वेदीतला काही हवं नको बघणं, पुन्हा दोघींना घेऊन येणं, आता छकुली सोबत खेळणं, ह्या सगळ्यामुळे तो खूप दमला होता. बेडवर आडवा झाला. त्याला कधी झोप लागली त्याचं त्यालाही कळलं नव्हतं. पण एक आनंद होता त्याच्या चेहऱ्यावर. समाधान झळकत होतं. संध्या फ्रेश होऊन त्याच्या बाजूला आडवी झाली. तीही आज खूप दिवसांनी भरपूर काम करून थकली होती. आईकडे इतकं काही काम नव्हतं. थोडीफार छकुली झोपली की ती काम करत असे. त्यामुळे आज तिलाही दमायला झालं होतं. पण त्याने आपल्याला कुशीत घेऊन झोपावं असं तिला मनात वाटत होतं. तिने लाईट बंद करण्याअगोदर एकदा त्याला बघितलं. तो निरागसपणे झोपला होता. तिने उठून अलगद ओठ त्याच्या कपाळावर टेकवून पुन्हा आडवी होऊन लाईट बंद केली. त्याच्या उशीवरच्या हातावर डोकं ठेवून त्याला बिलगून राहिली तसं तिलाही पटकन झोप लागली. संध्याला मध्येच जाग आली. गडबडीत मोबाईल घेताना वेदलाही स्पर्श झाला तसा तोही जागा झाला. मोबाईलच्या उजेडात संध्या पाळण्यात छकुलीला बघत होती. संध्या, काय झालं? वेदने तिच्या एकदम मागून जवळ येत विचारलं. तसं ती थोडी दचकली. ती छकुलीला बघण्यात एवढी मग्न होती की वेद उठेल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. म्हणूनच एकदम त्याच्या जवळ येऊन विचारण्याने ती दचकली होती.
काही नाही, मला मध्ये जाग यायची सवय झाली आहे छकुली आल्यापासून. तर एकदा चेक करते तिला. आज काही ती रडली नाही, झोपली आहे. तिचं डायपर चेंज करते, नाहीतर एवढ्यात दोनदा उठली असते. तिने मोबाईलमध्ये टाइम बघत बोलली. 3:30 झाले होते. बरं झालं मग, वेदने विचारलं. नाही, करते आता चेंज, असं म्हणत तिने छकुलीचं डायपर काढलं आणि दुसरं घातलं. तिला पांघरून घालत पुन्हा चेक करत ती पुन्हा बेडवर झोपायला आली. ती आडवी झालीच नव्हती बेडवर की वेदच्या मजबूत हाताने तिला आपल्याकडे ओढला. ती पटकन त्याच्याकडे गेली. हेच तर हवं होतं तिला. त्याच्या कुशीत झालं. स्वर्गसुख होतं त्यात. त्याने तिला आपल्या कुशीत घेऊन झोपी गेली. संध्याला सकाळीच जाग आली तर आज छकुली पाळण्यात खेळत होती. म्हणजे ती आपल्या घरी येऊन खुश होती तर, नाहीतर तिकडे कायम रडत राहायची. तिला खुश बघून संध्याही खुश झाली होती. वेद अजून झोपला होता. ह्याला काय आजही कामाला जायचं नाही का? तिने मनात विचार करत वेदकडे बघितले. तो शांतपणे झोपला होता. एवढ्या सकाळी याला गाढ झोप लागू शकते? असो. तिने हाताने हलवून त्याला आवाज दिला. वेद, उठताय ना? कामाला नाही का जायचं? तिने आपल्या प्रेमळ आवाजात वेदला विचारलं. 5 दिवस सुट्टी टाकली आहे. डोळे बंद ठेवूनच तिच्या हाताला पकडत बोलला. तिच्या हातावर आपले ओठ टेकवत तो डोक्याखाली घेतला. आज लाडात नाही का आला होता तो? खूप दिवसाने संध्या परत आल्यावर त्याला स्वतःचे लाड करून घ्यायचे होते. तो थोडा अजून पुढे झाला आणि संध्याच्या मांडीवर त्याने डोकं ठेवलं. काहीतरी होतं यामध्ये जे तो शब्दात सांगू शकत नव्हता, पण ती जाणू शकत होती. वासनेच्याही पलीकडचं होतं ते निस्सीम प्रेम होतं. तिला त्याने क्षणाक्षणाला किती मिस केलं होतं. तिचं या खोलीतलं वावरणं त्याने किती मिस केलं होतं. काल तो आपल्या मुलीशी अगदी वेड्यासारखं खेळला होता. त्या मनातल्या भावना त्याला शब्दात मांडायला नाही यायच्या. ती आपल्या परीने त्याला समजून घेत होती. तिने त्याच्या केसात अलगद हात फिरवले आणि खाली वाकून कपाळावर एक गोड पप्पी घेतली. तिच्या उबदार मऊ ओठांच्या स्पर्शाने तो सुखावला. एक सुखाची लहर अंगाला जाणवली. त्याने हात लांब करत पाळणा हलवला. छकुली अजून खेळत होती. छान आणि मोठं कुटुंब होतं त्यांचं. असाच थोडा वेळ जाऊ देत वेद उठला आणि आंघोळीला गेला. संध्याने तोपर्यंत छकुलीला मॉलिश करत तिचं आवरलं. वेद बाहेर आल्यावर तिला आंघोळी घालत तिनेही आंघोळी केली. त्याने छकुलीला घेतलं आणि एकत्रच सगळे बाहेर आले. वेद कामाला निघून गेला होता. मोहितला वेदांग सांभाळत होती, तर साधना किचन मध्ये काहीतरी करत होती. संध्याने तो जॉब सोडायचाच निर्णय घेतला होता. वेदने तिलाच तिचा निर्णय घ्यायचा सांगितला होता. तो नेहमीच तिच्या निर्णयांचा आदर करायचा. त्यामुळे तिला कामाला जायची घाई नव्हती. छकुलीचा दादा कुठे आहे? मोहित दादा, वेदने मोहितकडे बघत विचारला. तो चालत मोहितकडे आला तर संध्या किचनकडे वळली. माझ्या मंदीवरती काका, मोहित म्हणाला. मोहितचे सर्व उच्चार स्पष्ट होते. फक्त ळला र म्हणायचा, बाकी सर्व व्यवस्थित बोलायचा. इकडे चौघांची मस्ती चालूच होती. ह्या मस्तीमध्ये नव्हती ती फक्त वेदी.
ती फोटोमधून आपल्या परिवाराला बघत होती पूर्ण होता. वेदांचा हसता चेहरा बघत होती. वेळ माणसावर औषध असतं. चिमुकल्या पावलांनी साक्षात लक्ष्मी घरात आली हे सुख वेदांच्या डोळ्यात होतं. तर वेदला आपल्या हातात स्वतःचं मूल असल्याचं सुख होतं. इवलीशी चिमुकली सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद घेऊन आली होती. या आनंदाला कोणाची दृष्टी लागू नये एवढीच वेदांची इच्छा होती. गाव ते मुंबई, वेदी ते छकुली, हा प्रवास कठीण होता पण शक्य झाला होता. आपली माणसं आणि प्रेम ह्यामुळेच हा प्रवास करणं शक्य झालं होतं. आता किती वादळं आली तरी तुटून पडायचं नव्हतं त्यांना. नवं आयुष्य जगायचं होतं. वेदीच्या वचनासाठी जगायचं होतं. त्यांनी छकुलीकडे बघितलं. गोड हसत होती त्यांच्याकडे बघून. त्यांनी तिला उचलून घेतलं. छकुलीचं निरागस गोंडस रूप बघून छान वाटलं त्यांना. त्यांनी तिला खेळवलं. वेद तोपर्यंत मोहितशी खेळत होता. थोड्याच वेळात छकुलीला भूक लागली तसं ती रडायला लागली. अरे माझी छकुली कशाला रडते? भूक लागली का माझ्या बाळाला? संध्याचा आवाज ऐकून छकुली तिच्याकडे झेपावली. आता दोन मुलांनी घरात वेगळंच वातावरण झालं होतं. वेद तर आज छकुलीलाच घेऊन होता दिवसभर. तो कामाला गेल्यावर कसरत होती संध्याची, पण तोपर्यंत सर्व काम करायची ती सवय करून घेत होती. वेदांची सवय होईल तिला, म्हणजे ती त्यांच्याकडे राहील. वेद कामाला जायच्या आधी मी सर्व कामे करून घेईन हाच विचार ती मनात करत होती. रात्री ती छकुलीचं करून जेव्हा बेडवर आली तर आज वेद जागा होता. तुम्ही सुट्टी का टाकली? संध्याने तिला सतावणारा प्रश्न विचारला. अशी माझी छकुली घरी आली आज, तर तिचा बाबा तिच्यासोबत खेळायला नको का? थोडा वेळ तुलाही देता येईल आणि इथे रुळेपर्यंत तुलाही वेळ मिळेल. तुला इथली सवय होईल, म्हणजे तुझी घाई होणार नाही. हाच विचार करून घेतली सुट्टी, असं वेद म्हणाला. तसं संध्याने त्याची पुढे होऊन पप्पी घेतली. थँक्स, तुम्ही एवढा विचार केलात माझा. मी काहीच विचार केला नव्हता. तिने त्याचा हात हातात घेत सांगितलं. आता काय असंच आभार मानत बसूया का रात्रभर? तर ये लवकर कुशीत, मला झोप नाही लागत, वेद बोलला. मग काल कसे झोपला? संध्या लगेच बोलली. काल दमलो होतो घराने, कधी झोपलो तेही मला समजले नाही. वेद बोलला तसं संध्याने त्याला जीभ काढून वेडावलं. तसा वेद अगदी खदखदून हसला. संध्या ये लवकर, नाहीतर मी झोपणार. तुला तोंड वाकडं करून जीभ काढत राहायचं असेल तर राहा रात्रभर, नो प्रॉब्लेम. वेद हसत बोलला. तसं संध्याने जवळ येत त्याचं नाक ओढलं. अशाच गमती जमती पुढच्या भागात ऐकत राहा. पाहूयात पुढे काय होतं. लेखिका शब्दविधी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.